बदलापूर परिसरातली रेल्वे ट्रॅकवरून हटण्यास आंदोलकांनी या ठिकाणी नकार दिलेला आहे। आंदोलकांना पांगवण्याकरता प्रसंगी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आला, पण आंदोलकांची समजूत काढण्याचा आता प्रयत्न केला जातोय पोलिसांकडून। बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी 8 वाजल्यापासून नागरिकांनी रेल-रोको करण्यास सुरुवात केलेली आहे। 3.5 वर्षाच्या 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी आता बदलापूरमध्ये आंदोलक आक्रमक होताना दिसतात। या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांचं काय म्हणणं आहे पाहूया। दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं। निर्भयाचे सगळे आरोपी पकडले, गुन्हे साबित झाले, पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिले गेलं। आणि मग या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण? जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात, तसंच त्याचा न्यायनिवाडा करून त्याच्यावरती शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजेत। हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल। तूर्त मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता, जसं आता हाथरस, उन्नाव, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काही घडलं, आता बदलापूरमध्ये घडलं, अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुट्टा कामा नये। सगळेजण पक्षभेद, जातपात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।